या व्हिडिओतून आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 NCF 2005 याविषयी समजून घेऊ. शिक्षण क्षेत्रातील कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटली तर यामध्ये NCF 2005 हा घटक येईलच. आणि प्रत्यक्ष 1 किंवा 2 प्रश्न यासाठी हा घटक अभ्यासायचा नाही, तर संपूर्ण पेडागॉगी म्हणजे अध्यापनशास्त्र यावर अवलंबून आहे. म्हणूनच अध्यापनशास्त्राचा कोणताही प्रश्न तुम्ही विचारात घेतला तर त्याचा पाया हा NCFच असणार आहे. आणि एक जबाबदार शिक्षक म्हणून NCF समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर आपण आधी याचा शब्दशः अर्थ विचारात घेऊ. तर नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, म्हणजे यामध्ये विशिष्ट राज्याचा संबंध नाही, तर तो संपूर्ण देशासाठी आहे, संपूर्ण भारतासाठी आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे जे अनुभव शाळेमध्ये दिले जातात, मग ते अभ्यासातून असतील, अभ्यासपूरक असतील किंवा अभ्यासेतर असतील, तर या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये होतो. आणि अभ्यासक्रमाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर देशासाठी आदर्श नागरिक घडवणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि अभ्यासक्रम घडवत असताना त्याची उपयुक्तता आणि त्यातून मिळणारे संस्कार हे 2 महत्त्वाचे घटक असतात. उपयुक्तता म्हणजे काय, तर या अभ्यासक्रमातून विद्यार्थी जीवन जगण्यासाठी सक्षम बनला पाहिजे. आणि संस्कार म्हणजे काय, तर शिक्षणातून विद्यार्थी हा देशाचा आदर्श नागरिक बनला पाहिजे, तर यासाठी अभ्यासक्रम असतो. त्यानंतर तिसरा शब्द आहे फ्रेमवर्क म्हणजे आराखडा, रचना. मग आराखडा म्हणजे काय, तर ज्यामुळे आकार प्राप्त होतो, आधार प्राप्त होतो अशी मांडणी. मग यामध्ये शिक्षणाच्या अवस्था म्हणजे स्तर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षणाची उद्दिष्टे, ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी द्यावयाचे अनुभव, तर या सर्वांचा विचार करून आणि हा आराखडा तयार केलेला असतो. त्यानंतर आलेला आहे 2005 या वर्षाचा उल्लेख आलेला आहे, म्हणजेच नक्कीच याआधी NCF आलेले असतील. तर 1975ला पहिला NCF आलेला आहे, त्यानंतर दुसरा आलेला आहे 1988ला, तिसरा 2000ला आणि चौथा NCF 2005ला आलेला आहे आणि पाचवा 2022ला. तर आपल्याला असं म्हणता येईल की NCF 2005 हा चौथा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे. तर NCF म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊ. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की NCF 2005 यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे. तर पूर्ण विद्यार्थी हा केंद्र घटक मानून आणि हा NCF 2005 तयार केलेला आहे. म्हणजेच शिक्षण प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक हा विद्यार्थी आहे. म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पाठ्यक्रम, शालेय वातावरण असे अनेक घटक शिक्षण प्रक्रियेमध्ये असतात, पण या सर्वांमध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी मानून अभ्यासक्रमाचा हा आराखडा तयार केलेला आहे. तर NCF 2005 हे काय आहे, तर हे एक नॅशनल डॉक्युमेंट आहे, राष्ट्रीय दस्तऐवज आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं हे दिलेलं आहे. आणि हे कोणी तयार केलं, तर यासाठी एक कमिटी असते आणि या कमिटीमध्ये एकूण 35 सदस्य असतात. 35 सदस्य होते आणि 3 सदस्य हे NCERTचे होते. म्हणजे या कमिटीमध्ये एकूण 38 सदस्य होते आणि 38 सदस्य असणाऱ्या या कमिटीचे अध्यक्ष होते प्रोफेसर यशपाल. तर NCF 2005 हे संविधानामध्ये 8व्या अनुसूचीमध्ये ज्या भाषा दिलेल्या आहेत, तर त्या सर्व भाषांमध्ये म्हणजेच एकूण 22 भाषांमध्ये हे रूपांतरित केलेलं आहे. आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 हा भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT यांनी प्रकाशित केलेला आहे.
म्हणजे लक्षात घ्या की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 हा भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT यांनी 2005 मध्ये प्रकाशित केलेला चौथा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे. तर या आराखड्याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य ब्रीदवाक्य काय आहे? तर ओझाविना शिक्षण. हिंदीत आपल्याला असं म्हणता येईल की शिक्षा बिना बोझ के, लर्निंग विदाउट बर्डन. तर हा मुख्य उद्देश आहे ओझाविना शिक्षण. आणि ओझाविना शिक्षण याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की विद्यार्थ्यांचं पुस्तकांचं ओझं कमी करायचं आहे असा याचा अर्थ नाही. तर संपूर्ण NCEF 2005चा अर्थ या ब्रीदवाक्यामध्ये येतो. तर पुस्तकांचं ओझं कमी करायचं आहे म्हणजे काय? तर केवळ विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करायचा नाही, तर बौद्धिक, शारीरिक, मानसिक, भावनिक असा सर्वांगीण विकास करणारं शिक्षण यामध्ये अपेक्षित आहे. तर या बालकेंद्रीय आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीचं स्वातंत्र्य, परस्पर आदरभाव, वेगवेगळ्या प्रसंगांना अधिक लवचिकपणे, नाविन्यपूर्ण रीतीने सामोरं कसं जाता येईल तर याची क्षमता विकसित करणं हे अपेक्षित आहे. आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रगती यामध्ये कृतीशील सहभाग देणारा नागरिक घडवणं हे यामध्ये अपेक्षित आहे. तर या 2 शब्दांमध्ये इतका सर्व अर्थ सामावलेला आहे. तर NCEF 2005 या दस्तऐवजाची सुरुवात कुठून झाली? तर रवींद्रनाथ टागोर यांचं संस्कृती आणि प्रगती या निबंधामधून याची सुरुवात झालेली आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांच्या मते लहान बालकाला नवीन काहीतरी शिकायचं, नवीन काहीतरी करण्याची वृत्ती ही स्वाभाविक असते आणि ही जी वृत्ती असते तर यातून त्याला आनंद मिळत असतो. आनंद मिळणाऱ्या कृती ते करत असतात आणि हेच सर्व NCEF 2005चं सार आहे. विद्यार्थ्याला शिकवायचं नाही आहे, त्याच्यामध्ये ज्ञान कोंबायचं नाही आहे, तर त्याला शिकायला प्रवृत्त करायचं आहे. त्याला ज्ञानाची निर्मिती करू द्यायची आहे. त्याला शिक्षण घेताना, ज्ञान घेताना आनंद मिळेल अशा अध्यापन पद्धतींचा वापर करायचा आहे. विद्यार्थ्याला शालेय जीवन आणि दैनंदिन जीवन यांच्याशी सांगड घालायची आहे. म्हणूनच NCEF 2005 हा ज्ञानरचनावादावर आधारित आहे. विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करेल, पण तो स्वतः शिकेल, ग्रुपमध्ये शिकेल, प्रोजेक्ट करेल, स्वतः कृती करेल, सहकार्यातून शिकेल, समस्या सोडवेल, तर्क करेल, क्रिटिकल थिंकिंग करेल, तर्क वापरेल, निष्कर्ष काढेल आणि या सर्व जर कृती तो स्वतः करत असेल तरच खरोखर जीवनातल्या रिअल लाईफमधल्या समस्या तो सोडवू शकेल, तरच तो देशाचा आदर्श नागरिक बनू शकेल. आणि म्हणून NCEF 2005 मध्ये पाठांतरावर भर नाही, गोकंपट्टीवर भर नाही, तर समजून घेण्यावर भर दिलेला आहे. तर हे या लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी ज्ञानरचनावाद लिहिलेला आहे, पण ज्ञानरचनावादाचा पूर्ण अर्थ तुम्ही समजून घ्यायचा आहे. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे काही मार्गदर्शक तत्व दिलेले आहे. तर पहिलं मार्गदर्शक तत्व आहे ज्ञानाचा संबंध शाळेच्या बाह्य जीवनाशी जोडला गेला पाहिजे. म्हणजे काय? तर अनुभवातून, पाठ्यक्रमातून, वेगवेगळ्या उपक्रमातून जे ज्ञान विद्यार्थी मिळवेल तर त्याचा संबंध त्याला बाह्य जीवनाशी जोडता आला पाहिजे. उदाहरणार्थ विद्यार्थी पाढे शिकला आहे तर त्याला दैनंदिन व्यवहार करताना लगेच हिशोब करता आला पाहिजे. जर विद्यार्थी व्याकरण शिकलेला आहे तर कमी शब्दात अर्थपूर्ण एखादी गोष्ट त्याला समजवता आली पाहिजे. इतिहास शिकला आहे तर त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती दिसली पाहिजे की राष्ट्रगीत सुरू आहे तर आपण उभं राहावं. राष्ट्रध्वज लोक कुठेही फेकून देतात
तर तो राष्ट्रध्वज कसा ठेवला पाहिजे, राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा केला पाहिजे, या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजे. तर हे सर्व यामध्ये अपेक्षित आहे. दुसरं जे मार्गदर्शक तत्व आहे ते आहे घोकंपट्टी, म्हणजे पाठांतरापासून शिक्षणाची सोडवणूक करणे. तर फक्त पुस्तकी शिक्षण घ्यायचं, जसंच्या तसं लक्षात ठेवायचं, हे म्हणजे ज्ञान नाही आहे. तर ती फक्त घोकंपट्टी आहे. जसंच्या तसं लक्षात ठेवणं म्हणजे घोकंपट्टी आहे, पाठांतर आहे. आणि फक्त लक्षात ठेवणं, आठवणं, ओळखणं हा तर शिक्षणाचा सर्वात खालचा स्तर आहे. तर ओळखणे, आठवणे या मानसिक क्रियांच्या वरच्या पातळीवर आपल्याला विद्यार्थ्यांना न्यायचं आहे. त्यांना ज्ञानाचं आकलन झालं पाहिजे. त्या ज्ञानाचं उपयोजन करता आलं पाहिजे. त्यांची अभिरुची वाढली पाहिजे. त्यांच्या व्यक्तिमत्वातून ज्ञानाची ओळख झाली पाहिजे. तर हे यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे फक्त पाठांतर करायचं नाही आहे, आठवायचं, ओळखायचं नाही आहे. तर विद्यार्थ्याला त्या ज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. समजा भूमिती विद्यार्थी शिकलेला आहे आणि त्याला जर एखाद्या व्यक्तीचा पत्ता विचारला आणि त्याला आकृती काढून जर समजवता येत नसेल, तर त्याला ज्ञान मिळालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. जर विद्यार्थी भाषा शिकलेला आहे आणि त्याला त्याचं मत व्यक्त करता येत नाही आहे, तर तो भाषा शिकला आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही. गणितामध्ये समस्या सोडवायला शिकला आहे आणि आयुष्यातल्या समस्या जर त्याला सोडवता येत नसतील, तर त्याला ज्ञानाचा उपयोग करता आला असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून विद्यार्थ्याला वरच्या उद्दिष्टांपर्यंत न्यायचं आहे. घोकंपट्टीपासून, पाठांतरापासून त्याची सुटका करायची आहे, शिक्षणाची सुटका करायची आहे. तिसरं जे मार्गदर्शक तत्व आहे ते आहे शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न करता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करणे. तर पूर्वीचं जे शिक्षण होतं तर ते कसं होतं, तर पाठ्यपुस्तक केंद्रित होतं. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये जो सिलेबस दिलेला आहे तर तो पूर्ण करायचा. पण ते अपेक्षित नाही आहे की फक्त सिलेबस पाठ्यक्रमानुसार शिक्षण देणं हे अपेक्षित नाही आहे. आणि म्हणून पाठ्यपुस्तकापुरतं शिक्षण मर्यादित न ठेवता ते बालक केंद्रित झालं पाहिजे. बालक केंद्रित म्हणजे काय, तर बालकाचा सर्वांगीण विकास करणारं. सर्वांगीण विकास म्हणजे सामाजिक, भावनिक, शारीरिक, मानसिक. तर हा सर्व प्रकारचा सर्वांगीण विकास मुलांचा होईल, तर यासाठी शिक्षण अपेक्षित आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की शिक्षण हे पाठ्यपुस्तक केंद्रित नसावं, तर ते बालक केंद्रीय असावं. बालक केंद्री म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी. आणि मुख्य म्हणजे पाठ्यपुस्तक शिकवत असताना त्यामध्ये असलेल्या मूल्यांची जाणीव करून देणं, त्यामध्ये सहकार्ययुक्त कृती देणं, यासारख्या कृतीसुद्धा अपेक्षित आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. तर सर्वांगीण विकासामध्ये मूल्याची जाणीव करून देणं, मूल्यांची रुजवणूक करणं हे अपेक्षित आहे. चौथं जे तत्व आहे तर ते आहे परीक्षा जास्त लवचिक करून वर्गातील जीवनाशी एकात्म करणे. तर पूर्वीची जी मूल्यमापनाची पद्धती होती तर ही फक्त परीक्षांवर आधारित होती. लेखी परीक्षा घ्यायची आणि मग ही लेखी परीक्षा फक्त स्मरणाची होईल. म्हणजे वर्षभर विद्यार्थ्याने जो पाठ्यक्रम अभ्यासलेला आहे तर विद्यार्थी कदाचित तो एका दिवसात वाचतील, एका आठवड्यात वाचतील, ती परीक्षा देतील आणि त्यातून त्यांचं मूल्यमापन होईल. आणि मग ती परीक्षा देत असताना त्याला किती आठवलं यावरच त्याचं मूल्यमापन होत असतं. पण यामध्ये NCF 2005 मध्ये हे अपेक्षित नाही आहे. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून मग त्यांचा सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन झालं पाहिजे. आणि मग वर्षातून फक्त 1 किंवा 2 परीक्षा घेऊन आणि हे मूल्यमापन होणार नाही. तर हे मूल्यमापन सतत वर्षभर झालं पाहिजे. आणि वर्गामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, उदाहरणार्थ प्रयोग असतील, प्रकल्प, गृहपाठ, चर्चा, वेगवेगळ्या स्पर्धा, सहली, परिपाठ, तर या सर्वांमधून मूल्यमापन झालं पाहिजे. म्हणजेच काय, तर NCF 2005 मध्ये
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे अपेक्षित आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं विकसित होत आहे, तर याचं मूल्यमापन करणं यामध्ये अपेक्षित आहे. पूर्वीची फक्त लेखी परीक्षा यामध्ये अपेक्षित नाही. त्यानंतर 5वं जे तत्व आहे ते आहे राष्ट्रीय मूल्यांप्रती एक निष्ठावान विद्यार्थी तयार करणे. तर शिक्षणाचं सर्वोच्च ध्येयच आहे की आदर्श नागरिक निर्माण करणं आणि शिक्षणानंतर तर राष्ट्रीय मूल्य विद्यार्थ्यामध्ये आलीच पाहिजे. ती जर येणार नसतील तर त्याला शिक्षण घेतलं असं म्हणताच येणार नाही. आणि राष्ट्रीय मूल्य असलेला निष्ठावान विद्यार्थी शिक्षणातून तयार झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे. तर हे 5 मार्गदर्शक तत्व NCF 2005 मध्ये दिलेले आहेत. याला आपण सिद्धांत सुद्धा म्हणू शकतो की ज्ञानाचा संबंध शाळेच्या बाह्य जीवनाशी जोडला पाहिजे. घोकंपट्टीपासून शिक्षणाची सोडवणूक केली पाहिजे. शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न करता बालक केंद्रित झालं पाहिजे. परीक्षा लवचिक झाल्या पाहिजे. त्या वर्गातील जीवनाशी एकात्म झाल्या पाहिजे आणि राष्ट्रीय मूल्याप्रती एक निष्ठावान विद्यार्थी तयार झाला पाहिजे. तर मुलांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं, तर याविषयी NCF 2005 मध्ये काही सूचना दिलेल्या आहे. तर त्यामधल्या प्रमुख काही सूचना. तर पहिली सूचना आहे विद्यार्थ्याला सक्रिय ठेवा. विद्यार्थ्याला सक्रिय ठेवा म्हणजे त्याला स्वतः समजू द्या, त्याला स्वतः शिकू द्या, कृती करू द्या, चुका करू द्या, चुकांमधून स्वतः सुधारणा करू द्या. तर बालकाने सक्रिय राहणे, चुकांमधून शिकणे, ज्ञान मिळवणे, तर हे यामध्ये अपेक्षित आहे. दुसरी सूचना आहे की अध्यापन सक्रिय करा. म्हणजे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना काही कृती करू द्या, ग्रुप ॲक्टिव्हिटी द्या, त्यातून ॲक्टिव्ह लर्निंग होईल, सोशल ॲक्टिव्हिटी करू द्या त्यांना. तर म्हणजे अध्यापन हे सक्रिय झालं पाहिजे. त्यानंतरची सूचना शिक्षणामध्ये यांत्रिकता नको. म्हणजे मेकॅनिकल एखादी कृती घडायला नको की करायची आहे म्हणून करायची. म्हणजे केवळ पाठांतर करायचं किंवा जसंच्या तसं लक्षात ठेवायचं हे यामध्ये अपेक्षित नाही आहे. तर ते समजून घेतलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करता आला पाहिजे. त्यानंतर पुढची सूचना आहे शिक्षणामध्ये भीती, शिस्त यांची जागा आनंद, खुशी यांनी घ्यावी. तर NCF 2005 यामध्ये पूर्ण पालकाचा विचार केलेला आहे. बालक केंद्रित हे शिक्षण आहे आणि बालक केंद्रित शिक्षण असल्यामुळे मुलांनी भीतीने, कडक शिस्तीत शिकण्याऐवजी स्वयंशिस्तमध्ये शिकायला पाहिजे. त्यांना आनंद वाटेल, त्यांना समाधान वाटेल अशा कृती त्यामध्ये असल्या पाहिजे. भीतीमुळे काय होतं तर विद्यार्थी एकतर गप्प बसतात. तर त्यांना तसं न करता त्यांना बोलू दिलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या शंका काय आहे, त्यांची जिज्ञासा काय आहे, त्यांच्यामध्ये काय बाधक ज्ञान आहे हे त्यांना व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती जाणून त्यांना मत व्यक्त करता येईल तर असं वातावरण त्यांना दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना निर्णय घेता आला पाहिजे आणि म्हणून आनंददायी शिक्षणासाठी अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांची भीती कमी होईल आणि त्यांना आनंद मिळेल. पुढची सूचना आहे विद्यार्थ्याला शाळा, घर, समाज या सर्वांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान दिलं पाहिजे. तर विद्यार्थ्याला जरी तो लहान असला तरी सुद्धा त्याचं मत काय आहे तर हे मत जाणून घेतलं पाहिजे. त्याच्या मताचा आदर केला पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. मग शाळेमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की त्या विद्यार्थ्याची भाषा कदाचित त्याची वेगळी असेल किंवा अशुद्ध असेल. तर त्याची भाषा, त्याची संस्कृती हे समजून घेऊन आणि त्याला प्रत्येक ठिकाणी सन्मान दिला पाहिजे, त्याच्या मताचा आदर केला पाहिजे, त्याचा कोणत्याही प्रकारचा अपमान करू नये. तर शाळा, घर, समाज या सर्वांमध्येच मुलाला एक महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. पुढची सूचना आहे बहुभाषिकतेवर भर. तर वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात तर हे वेगवेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी असतात
आणि मग उलट काय होतं, की जे वेगवेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी आहे, ते एकमेकांशी संप्रेषण करतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फायदे जास्त होतील, की त्यांचं शब्दभांडार वाढेल, त्यांना एकमेकांच्या संस्कृती समजतील, म्हणजे संस्कृतीची देवाणघेवाण होईल, वेगवेगळ्या भाषा त्यांना शिकता येतील. कारण भाषा हाच तर ज्ञानाचा स्रोत आहे, ज्ञानाचं एक ते संसाधन आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या भाषा बोलणारे विद्यार्थी एकत्र असले पाहिजे आणि म्हणून NCF 2005 हा बहुभाषिकतेवर भर देतो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 3 भाषा तरी अवगत असल्या पाहिजे आणि म्हणूनच त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला पाहिजे, अशी सूचना NCF 2005 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढची सूचना आहे की भाषेच्या 4 कौशल्यांचा उपयोग विद्यार्थ्याला करता आला पाहिजे. भाषेची 4 कौशल्य कोणती आहेत? तर बोलणं, ऐकणं, वाचणं आणि लिहिणं. तर हे 4 कौशल्य आहे. तर यामुळे काय होतं, की ऐकणे आणि वाचणे यामुळे ज्ञान ग्रहण केलं जातं, ज्ञान घेतलं जातं. म्हणून ही ग्रहणात्मक कौशल्य आहे. ऐकणे आणि वाचणे यामुळे ज्ञान ग्रहण केलं जातं आणि बोलणे आणि लिहिणे यातून ज्ञान व्यक्त केलं जातं. आणि म्हणून ही अभिव्यक्त कौशल्य आहे. बोलणे आणि लिहिणे ही अभिव्यक्त कौशल्य आहेत. तर विद्यार्थ्याला ज्ञान ग्रहणही करता आलं पाहिजे आणि व्यक्तही करता आलं पाहिजे. म्हणून भाषेची 4 कौशल्य बोलणे, ऐकणे, वाचणे आणि लिहिणे. तर ही 4ही कौशल्य विद्यार्थ्याला शिक्षणातून अवगत झाली पाहिजे. पुढची सूचना आहे माहितीचं रूपांतर ज्ञानात केलं पाहिजे. तर कोणत्याही प्रकारची सूचना असेल, माहिती असेल, तर ती फक्त एकत्र करून चालणार नाही. तर माहितीचं ज्ञानात रूपांतर केलं पाहिजे म्हणजे काय, की माहितीचं ज्ञानात रूपांतर झालं असं केव्हा म्हणता येईल, की जेव्हा माहितीला अर्थ प्राप्त होईल. तर माहितीला अर्थ जेव्हा प्राप्त होईल, तर तेव्हाच त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात झालं असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून शिक्षणामध्ये हे अपेक्षित आहे, की विद्यार्थ्याने केवळ माहितीचा संग्रह करायचा नाही आहे, तर त्याचं आकलन करून घेऊन, त्या माहितीचं संश्लेषण, विश्लेषण करून त्याला अर्थनिर्वचन त्याला करता आलं पाहिजे. त्या माहितीचा वेगळ्या परिस्थितीमध्ये त्याला उपयोग करता आला पाहिजे. तर अशी जेव्हा माहितीला अर्थ प्राप्त होईल, तर तेव्हाच ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून माहितीचं रूपांतर ज्ञानात कसं करावं, तर हे विद्यार्थ्यांना अभ्यासातून शिकवलं गेलं पाहिजे. पुढची सूचना आहे विद्यार्थ्यांना अध्यापन करताना अध्यापन सूत्रांचा वापर केला पाहिजे. तर अध्यापनाची जी सूत्र आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याचं आकलन हे सुलभ होतं आणि त्याच्या दीर्घकाळ लक्षात राहतं. तर त्यासाठी काही अध्यापन सूत्रांचा वापर करावा लागतो. जसं की ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ज्ञात म्हणजे काय, तर माहिती असणारं आणि अज्ञात म्हणजे काय, की माहिती नसणारं. म्हणजे की विद्यार्थ्याला जे माहीत आहे त्यापासून सुरुवात करायची, तर जे माहीत नाही तिथपर्यंत त्याला वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीद्वारे न्यायचं. आणि म्हणूनच मग पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यांची सांगड घालावी लागते. आपण पाठ घेताना त्यामध्ये प्रस्तावना करतो, त्याचा हेतू हाच असतो, की पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान यांची सांगड घातली जावी. तसंच आता समजा आपल्याला जर त्रिकोणाचे प्रकार शिकवायचे असतील, तर त्यांना जर त्रिकोणाचे घटक हे पूर्वज्ञान असेल, तरच त्यांना त्रिकोणाचे प्रकार समजतील. आणि म्हणून अशा प्रकारे आपण अध्यापन सूत्राचा वापर केला पाहिजे. जसं की दुसरं अध्यापन सूत्र आहे, की मूर्ताकडून अमूर्ताकडे. मूर्त म्हणजे काय, की जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि अमूर्त म्हणजे की जे डोळ्यांनी पाहू शकत नाही. मग समजा आपल्याला जर आयलरचं सूत्र शिकवायचं असेल, तर त्यांना प्रत्यक्ष घनाकृती द्यायच्या, म्हणजे ते झालं मूर्त. मग त्या घनाकृतींच्या त्यांना कडा, पृष्ठ, शिरोबिंदू हे मोजायला लावायचे. तर या मूर्त गोष्टीकडून, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींकडून ते F अधिक V बरोबर E अधिक 2 तर या सूत्राकडे जातील, हे सूत्र तयार करतील, म्हणजे अमूर्ताकडे ते जातील. तर याचप्रमाणे साध्याकडून संमिश्राकडे, विशेषाकडून सामान्याकडे, अनुभवाकडून तर्कशुद्धतेकडे अशा अनेक
अध्यापन सूत्राचा वापर केला पाहिजे. तर अशी सूचना या NCF 2005 मध्ये केलेली आहे. पुढची सूचना आहे विद्यार्थ्यांना शिक्षा व बक्षिसे पनिशमेंट अँड रिवॉर्डचा योग्य वापर केला पाहिजे. तर NCF 2005 हे पूर्णपणे बालक केंद्रित आहे. बालकाचा यामध्ये जास्त विचार केलेला आहे आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारची शिक्षा बालकाला करता येणार नाही. मग ती शारीरिक असो की मौखिक असो. म्हणजे शारीरिक शिक्षा म्हणजे छडी देणं, उठबशा काढायला लावणं, वर्गाबाहेर उभं करणं यासारख्या शिक्षा तर करायच्या नाहीतच. पण रागवणं, अपमान करणं, इतरांशी तुलना करणं की त्याला किती येतं, तू त्या मानाने तुला काहीच येत नाही, यासारखी शिक्षासुद्धा विद्यार्थ्यांना करायची नाही. आणि बक्षिसांचा वापर करत असताना बक्षीस म्हणजे एखादी ट्रॉफी किंवा वस्तू असंच नाही, तर त्यांना शाबासकी देणं, त्यांची पाठ थोपटणं, कौतुक करणं हे पण बक्षीसच आहे. पण त्याचा योग्य वापर केला पाहिजे, की अगदी छोट्याशा गोष्टीतनंही फारच कौतुक करून आणि विद्यार्थ्यांना ते शिकण्यापेक्षा त्यापेक्षा बक्षिसांचाही योग्य वापर केला पाहिजे. त्यानंतर पुढची सूचना आहे समुदायाला मानव संसाधन म्हणून वापरण्याची संधी देणे. तर मग समुदाय म्हणजे काय, तर शिक्षण प्रक्रियेमध्ये जे जे घटक येतात, पालक, समाज, शिक्षक, तर हे सर्व म्हणजे समुदाय. आणि याचा उपयोग आपण मानव संसाधन म्हणून केला पाहिजे. म्हणजे या सर्वांचा उपयोग आपण शिक्षणामध्ये करून घेतला पाहिजे. आणि म्हणून मग यासाठी शिक्षक पालक सभा घेतल्या पाहिजे. समाजामध्ये ज्या व्यक्तींनी प्रगती केलेली आहे त्या लोकांचे सत्कार केले पाहिजे. त्यांचे भाषणं शाळेमध्ये आयोजित केले पाहिजे, की ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, काही संस्कार मिळतील. तर असे उपक्रम राबवले पाहिजे. त्यानंतर पुढची सूचना आहे अवाढव्य अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकांच्या शिक्षण व्यवस्थेचा अपमान आहे. म्हणजेच काय, तर शिक्षण प्रक्रियेमध्ये फक्त पुस्तकांचा समावेश नको, तर विविध अनुभवांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे. तर पुढचा सूचना आहे मुलांना अनुभव आणि रुची यांना प्राधान्य देणारी बालक केंद्रित शिक्षण पद्धती प्रदान करणे. तर बालक केंद्रित शिक्षण पद्धती म्हणजे काय, की मुलांच्या क्षमतेचा विचार करून त्यांचे अनुभव, आवड यांचा विचार करून त्यांना सहज आकलन होईल, आनंद मिळेल अशा रीतीनं अध्यापन करणं. तर अशा शिक्षण पद्धती आपल्याला अभ्यासामध्ये आणायच्या आहेत. हे NCF 2005 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढची सूचना आहे की उपदेश देऊन नाही तर वातावरण देऊन मूल्य स्थापित केली पाहिजे. तर शिक्षणाचं मुख्य ध्येय आहे आदर्श नागरिक निर्माण करणे. आणि आदर्श नागरिक जेव्हाच म्हटलं जाईल की त्यामध्ये मूल्यांची रुजवणूक झालेली असेल. आणि म्हणून शाळेमध्ये मूल्य शिक्षण विषय आलेला आहे. मग काय करायचे, तर मूल्य शिक्षणाचा तास घ्यायचे, त्यामध्ये इतरांच्या गोष्टी सांगायचे, कथा सांगायचे. पण असं जर आपण केलं, मूल्य शिक्षणाचा तास घेतला, इतरांचे अनुभव सांगितले, कथा सांगितल्या, तर विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजणार नाही. समजा आपण जर विद्यार्थ्यांना एकीचं बळ शिकवायचं आहे, हे मूल्य शिकवायचे, आणि मग आपण शेतकऱ्याची गोष्ट सांगितली की ते एक काठी असते ती लगेच तुटते, ते जर आपण 4 काठ्यांचा बंच केला तर ते तुटत नाही. किंवा दुसरी एक कथा आहे की ते पारध्याने जाळं टाकल्यानंतर सगळे पक्षी ठरवून आणि एकाच वेळी उडतात वगैरे, अशा गोष्टी सांगून आणि विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्य रुजणार नाही. पण जर शिक्षकाने विद्यार्थ्यांना ग्रुप वर्क दिलं, प्रोजेक्ट दिलं, त्यांचं एकत्रित कौतुक केलं, ग्रुपवर काही जबाबदाऱ्या दिल्या, तर त्यांना ते मूल्य अधिक चांगल्या प्रकारे रुजेल. म्हणून शिक्षकाची ही जबाबदारी आहे की मूल्य विकसित होतील असं वातावरण त्यांना द्यायचं आहे. शिक्षकाच्या वागणुकीतून मूल्य शिकतील, वातावरणातून मुलं मूल्य शिकतील. आणि म्हणून ही सूचना आहे की उपदेश देऊन मूल्य रुजवायची नाही आहेत, तर त्यासारखं वातावरण द्यायचं आहे.
त्यानंतर पुढची सूचना आहे ग्रंथालयात मुलांना स्वतः पुस्तक निवडण्याची संधी देणे. तर बालक केंद्रित शिक्षण आहे. तर यामध्ये मुलाची आवड काय आहे, गरज काय आहे, तर त्यानुसार त्याला निर्णय घेऊ दिला पाहिजे. आणि म्हणून ही सूचना आहे की ग्रंथालयामध्ये मुलाला स्वतः निर्णय घेऊ द्या त्याच्या आवडीनुसार आणि त्याला स्वतः पुस्तक निवडण्याची संधी द्या. त्यानंतर पुढची सूचना आहे शांततेसाठी शिक्षण. तर यामध्ये सर्व मूल्ये येतात की महिलांच्या प्रती आदर ठेवला पाहिजे, तशी त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, तसा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. त्यानंतर इक्वॅलिटी मुलांमध्ये रुजवली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा जेंडर बायस ठेवायचा नाही, असमानता ठेवायची नाही. तर अशा प्रकारे शांततेसाठी शिक्षण हे असले पाहिजे. हे वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये असले पाहिजे. त्यानंतर पुढची सूचना आहे की सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून न राबवता त्यातील हेतू स्पष्ट करावा. तर सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, उदाहरणार्थ 15 ऑगस्टचा कार्यक्रम. तर त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होईल. तर या प्रकारे आपल्याला हेतू स्पष्ट करून आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे राबवले गेले पाहिजे. त्याचा हेतू फक्त मनोरंजन हा नाही आहे. त्यानंतर पुढची सूचना आहे शिक्षकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन एक सातत्यपूर्ण प्रक्रिया म्हणून स्वीकारली पाहिजे. तर शिक्षकांना योग्य म्हणजे की शैक्षणिक साहित्य देणं किंवा वेगवेगळे काही इनोव्हेशन हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. तर म्हणून शिक्षकांचं प्रशिक्षण एका विशिष्ट कालावधीमध्ये न देता ती सुद्धा सतत चालणारी प्रक्रिया असली पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ही पण वर्षभर चालणारी प्रक्रिया असली पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन झालं पाहिजे. त्यानंतरची सूचना आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठ्यक्रम हवा. याची आपण चर्चा केलेलीच आहे की विद्यार्थ्यांचा फक्त बौद्धिक विकास करायचा नाही आहे, तर त्याचा शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक या सर्व प्रकारचा विकास हा अभ्यासक्रमातून झाला पाहिजे. त्यानंतर पुढची सूचना आहे की विद्यार्थ्यांना समावेशक वातावरणामध्ये शिक्षण मिळावे. तर समावेशक वातावरण म्हणजे काय, तर विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारचा असेल, त्याचा बौद्धिक स्तर, सामाजिक स्तर, आर्थिक स्तर, त्याचं अपंगत्व, तो कोणत्या भागामध्ये राहतोय, त्याचा सामाजिक सांस्कृतिक स्तर, हे कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकत्र शिकण्याची संधीही मिळाली पाहिजे. तर अशा सूचना आपल्याला NCF 2005 मध्ये दिलेल्या आहेत. तर शिक्षकाची भूमिका कोणती आहे यामध्ये आपण पाहिलं की NCF 2005 मध्ये बालक केंद्री सगळा दृष्टिकोन आहे. मग बालक केंद्रीय शिक्षण पद्धतीमध्ये काय अपेक्षित आहे की विद्यार्थ्याने ज्ञानाची निर्मिती स्वतः केली पाहिजे. म्हणजेच ज्ञानरचनावादाचा वापर केला पाहिजे हे अपेक्षित आहे. पण विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती केव्हा करू शकेल की तेव्हा त्याला त्या प्रकारची सुविधा मिळेल, वातावरण मिळेल. आणि मग हीच शिक्षकाची जबाबदारी आहे की विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करू शकेल. तर अशी सुविधा पुरवणं, असं वातावरण त्याला देणं, त्याला संधी उपलब्ध करून देणं ही भूमिका शिक्षकाची आहे. म्हणजेच मुलांना शिकण्यासाठी सहाय्यक बनणं ही शिक्षकाची भूमिका आहे. म्हणजे तो एक सुविधादाता आहे. आणि मुलांना प्रोत्साहन देणं, शाबासकी देणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, तर या भूमिका शिक्षकाच्या आहेत. त्यानंतर आपण मुद्दा विचारात घेऊ, तो म्हणजे NCF 2005 नुसार गणिताचा काय दृष्टिकोन आहे. तर यामध्ये प्राथमिक स्तरावर गणिताचं स्वरूप हे एकात्म पाहिजे. म्हणजेच गणिताचा इतर विषयांशी समवाय साधला गेला पाहिजे. तसंच दैनंदिन व्यवहाराचा आणि गणिताचा समवाय साधला गेला पाहिजे. गणितामधल्या अमूर्त संकल्पना आणि या मूर्त स्वरूपामध्ये समजून दिल्या पाहिजे. त्यानंतर गणितामध्ये समस्या निराकरणाची सवय निर्माण केली पाहिजे. कारण गणितामध्ये जर त्यांना समस्या निराकरणाची सवय निर्माण झाली तरच विद्यार्थी आयुष्याच्या समस्या सोडवू शकेल. तर हा दृष्टिकोन यामध्ये आहे.
आणि विद्यार्थ्याचं अध्ययन हे अर्थपूर्ण झालं पाहिजे, की फक्त लक्षात ठेवणं इथपर्यंत मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं अर्थपूर्ण अध्ययन हे झालं पाहिजे. त्यानंतर NCF 2005 नुसार सोशल सायन्स आणि EVS याचा काय दृष्टिकोन आहे, तर राष्ट्राबाबतच्या सामाजिक आर्थिक आव्हानांबाबत समज विकसित करणं, त्यानंतर भौतिक व सामाजिक वातावरण यातील परस्पर संबंधाविषयी समग्र समज विकसित करणं, विज्ञानातील संकल्पना प्रयोग व कृतीतून हे समजून देणं, परिचित पूर्वानुभवावर आधारित विज्ञानाच्या संकल्पना समजून देणं. तर हे सोशल सायन्स आणि EVS याचा दृष्टिकोन आहे. आणि भाषेचा कोणता दृष्टिकोन आहे, तर मातृभाषातून शिक्षण द्यावं. त्यानंतर शिक्षकांनी वर्गात बहुभाषिक वातावरणाचं महत्त्व वापरण्याची क्षमता विकसित करावी. त्रिभाषा सूत्र असावं. मुलांमध्ये भाषा समजून घेणं व व्यक्त करण्याची क्षमता आणली पाहिजे. श्रवण, भाषण, लेखन आणि वाचन ही कौशल्य प्राथमिक वर्गापासूनच विकसित केली पाहिजे. मातृभाषेला ज्ञानाचं माध्यम समजावं. मातृभाषेचं जर सशक्त अध्यापन केलं तर त्या आधारेच इंग्रजी भाषासुद्धा यशस्वीपणे शिकवता येईल. आणि शालेय जीवन समृद्ध करण्यासाठी भाषा वैविध्य हे एक संसाधन आहे. तर हे आपण पाहिलं. तर NCF 2005 यामध्ये महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आपण, तर याचं प्रकाशन जे आहे ते NCERTने केलेलं आहे. हे शालेय शिक्षणाचं राष्ट्रीय दस्तऐवज आहे. 4थं प्रकाशन आहे. यामधील समितीचे एकूण सदस्य होते 38 आणि अध्यक्ष आहेत प्रोफेसर यशपाल. NCF 2005चं ब्रीदवाक्य आहे ओझ्याविना शिक्षण, आणि याची सुरुवात झालेली आहे रवींद्रनाथ टागोर यांची सभ्यता आणि प्रगती या निबंधावरून. त्यानंतर आणखी महत्त्वाचं पाहिलं आपण की NCF 2005चा अनुवाद केलेला आहे 22 भाषांमध्ये. तर याचे मार्गदर्शक तत्त्व कोणते आहेत, त्यांनी सूचना कोणत्या दिलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं. आणि यामधून आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी सांगता येतील. जसं की NCF 2005 मध्ये शिक्षण पद्धती कोणती सांगितलेली आहे, तर विद्यार्थी केंद्री. मूल्यमापन कोणत्या प्रकारचं सांगितलेलं आहे, तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. अध्यापन पद्धती कोणत्या वापरायला सांगितल्या आहे, तर ज्यामध्ये विद्यार्थी सक्रिय राहील, विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती स्वतः करेल, म्हणजेच ज्ञानरचनावादाच्या पद्धती वापरायला सांगितलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा विकास कसा करायचा आहे, तर फक्त बौद्धिक विकास करायचा नाही आहे, तर त्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे, म्हणजेच बौद्धिक, शारीरिक, भावनिक व सामाजिक हा विकास करायचा आहे. शिक्षकाची भूमिका काय आहे NCF 2005 मध्ये, तर एक तो सुविधादाता आहे, मार्गदर्शक आहे. ब्रीदवाक्य काय आहे NCF 2005चं, तर ओझ्याविना अध्ययन हे ब्रीदवाक्य आहे. ज्ञानग्रहण कुठे केलं जातं, तर पूर्वी कसं होतं की फक्त शाळेमध्ये ज्ञान मिळत असे, पण NCF 2005 मध्ये हे अपेक्षित आहे की शाळा आणि बाह्य जीवन यामधून त्याने ज्ञानग्रहण केलं पाहिजे. उद्दिष्ट कोणतं असावं शिक्षणाचं, तर फक्त जसंच्या तसं आठवणं, घोकंपट्टी करणं, पाठांतर करणं हे नको, तर त्याला अर्थ समजला पाहिजे, त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. तर हे उद्दिष्ट आहे. मूल्यांची रुजवणूक कशी केली पाहिजे, तर एखादी गोष्ट सांगून किंवा इतरांचे अनुभव सांगून नाही, तर त्यानुसार वातावरण तयार करून आणि मूल्यांची रुजवणूक केली पाहिजे. शिस्त कशी पाहिजे, तर भीती, शिस्त हे नको, तर त्यामध्ये त्यांना आनंद मिळेल, समाधान मिळेल, तर असं असलं पाहिजे. भाषा कोणती वापरावी, तर बहुभाषेचा वापर केला पाहिजे. बहुभाषिक विद्यार्थी एका वर्गात असले पाहिजे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. माहितीचं ग्रहण कसं केलं जातं, तर केवळ माहिती मिळवायची नाही आहे, माहितीचं संकलन करायचं नाही आहे, तर त्या माहितीला अर्थ प्राप्त करायचा आहे, म्हणजेच माहितीचं ज्ञानात रूपांतर करायचं आहे. मग ज्ञानाचं माध्यम कोणतं असलं पाहिजे, तर मातृभाषा हे माध्यम असलं पाहिजे.
शाळेचं वातावरण कसं असलं पाहिजे, तर यामध्ये शिस्त असली पाहिजे आणि सर्वांना समान संधी असल्या पाहिजे, म्हणजे समावेशक असलं पाहिजे. समावेशक शब्द लिहायचा त्या ठिकाणी राहून गेलेला आहे. तर शाळेचं वातावरण कसं असलं पाहिजे, तर समावेशक असलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना घर, शाळा आणि समाज यामध्ये महत्त्वपूर्ण स्थान दिलं पाहिजे. कारण हा संपूर्ण NCF जो आहे, तर हा बालक केंद्री दृष्टिकोनावर आधारित आहे. तर या प्रकारे आपण NCF 2005चे महत्त्वाचे मुद्दे पाहिले आणि हे सर्व पाहिल्यानंतर आपल्याला या आराखड्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न दिलेला असेल तर त्याचं उत्तर आपण अगदी सहजपणे लिहू शकतो. मग ते राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कोणी तयार केला, तर NCERT. NCF 2005 मध्ये कशावर भर दिलेला आहे, तर ज्ञानाच्या निर्मितीवर. NCF 2005 कशावर आधारित आहे, तर संरचनावादावर. NCF 2005चे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर ओझाविना शिक्षण. NCF 2005 मध्ये कोणता दृष्टिकोन नाही, तर विदेशी भाषेचा दृष्टिकोन नाही. NCF 2005 नुसार कोणता बदल अपेक्षित आहे, तर विद्यार्थ्याने ज्ञानाची निर्मिती स्वतः करावी. NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका कोणती आहे, तर तो एक सुविधादाता आहे. तर असे कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला किंवा ॲप्लिकेशन टाईपचा प्रश्न आला तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच यामध्ये लिहिता येईल. तर हे काही प्रश्न आहेत की जे परीक्षेला आलेले आहेत. पण तुम्ही जर NCF 2005 चांगल्या प्रकारे जर समजून घेतलेलं असेल तर तुम्हाला उत्तर देणं अगदी सहज आणि सोपं होईल. तर NCF 2005चा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याविषयीचे प्रश्न तर चांगल्या प्रकारे सोडवता येतीलच, पण कोणत्याही विषयाचा अध्यापनशास्त्राचा पेपर असेल किंवा CDP-मधला प्रश्न असेल तरीसुद्धा त्या प्रश्नाचं आकलन करणं हे तुम्हाला सोपं जाईल. तर अशा प्रकारे आज आपण NCF 2005 हा सविस्तरपणे समजून घेतलेला आहे.